हॅलो एव्हरीवन, नमस्ते. दिस इज महेश पाटील. तर आज आपण थोडंसं आपल्या मेन कंटेंटकडे पण बोलूया. तर सध्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक बनला आहे तो म्हणजे कंबरदुखी. कंबरदुखीवरले आपले प्रॉब्लेम आणि सोल्युशन बघण्यासाठी आपल्या कंबरचे स्ट्रक्चर बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपला मणका लहान लहान हाडे एकावर एक रचून जवळजवळ 33 हाडांनी बनला आहे. हा आपला मणका इंटरव्हर्टिबल एका डिस्कने जोडलेला आहे. तर यामध्ये एक लवचिक पदार्थाचे कार्टिलेज पॅड असते. ह्या डिस्कमुळे दोन मणके एकमेकाला घासले जाऊ शकत नाहीत. प्रत्येक मणका हा आपला एका विशिष्ट कोनातच काम करतो. याच डिस्कच्या साईडला आपली स्पायनल नर्व असते. तर याच नर्वस सिस्टीम आपल्या शरीराचे कार्य नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न करतात. चुकीच्या पद्धतीने वेट उचलून किंवा डेस्कवरती खूप उशीर काम करून किंवा छोटासा ॲक्सिडेंट असा खूप सारे रिझन्स आहेत लोअर बॅक पेनसाठी. प्रॅक्टिकल एनी रिझन आपली स्लिप डिस्क झाल्यामुळे आपली नर्व थोडी दबली जाते, त्यामुळे कंबरदुखीची आपली सुरुवात होते. खूपच त्रास होत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. लॉंग टर्म मध्ये बॅक कशी स्ट्रॉंग ठेवायची नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पर्यंत स्टे हॅपी अँड हेल्दी. धन्यवाद.